टिटवाळा शहरालगतच्या परिसरात अपघातांची मालिका सुरूच. सविस्तर वृत्त. शनिवार दिनांक 13 डिसेंबर रोजी सकाळी गोवेली रोडवरील जीवदानी धाब्याजवळ झालेल्या भीषण अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू झाल्यानं परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. सकाळी सुमारे 7च्या सुमारास ही दुर्घटना घडली असल्याचं वृत्त आहे. हा अपघात झाला त्यावेळी सुरेखा गोपीनाथ खंडागळे, राहणार नक्षत्र बिल्डिंग, टिटवाळा, गोवेली रोड यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातानंतर तातडीनं रुक्मिणी हॉस्पिटल कल्याण येथे रुग्णांना हलवण्यात आलं. मात्र वैद्यकीय तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. टिटवाळा हद्दीत मागील काही दिवसात अपघाताचं प्रमाण झपाट्यानं वाढलं आहे. सलग घडणाऱ्या या दुर्घटनांमुळे टिटवाळा परिसरातील वाहतूक व्यवस्थेची पोलखोल झाली आहे. वेगमर्यादेचं उल्लंघन, अपघात प्रवण रस्ते, अपुरी वाहतूक नियंत्रण यंत्रणा आणि पोलिसांची कमी उपस्थिती ही या अपघातांची प्रमुख कारणं असल्याचा ठपका स्थानिक नागरिक ठेवत आहेत. परिणामी नागरिकांमध्ये तीव्र संतापाच्या आणि भीतीचं असं वातावरण पसरलं आहे. या पार्श्वभूमीवर अपघात प्रवण आणि वर्दळीच्या ठिकाणी तातडीने सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत. आरटीओ कडून वाहनांची नियमित आणि कठोर तपासणी करण्यात यावी. त्याचप्रमाणे वाहतूक पोलिसांच्या संख्येत वाढ करण्यात यावी अशी मागणी नागरिकांच्या माध्यमातून करण्यात आली आहे. टिटवाळा शहरालगतच्या परिसरात अपघातांची मालिका सुरूच. विशेष प्रतिनिधीसह दैनिक सूर्योदय, टिटवाळा. सस्ने जय महाराष्ट्र. मी विजय भाऊ मारुती देशेकर, शिवसेना उपशहरप्रमुख कल्याण. आज मी टिटवाळा गोवेली रोड इथे गोवेली गोडसई पाटा जो आहे, गोडसईची कमान, त्याच्या आधी जीवदानी ढाबा वगैरे आहे त्या परिसरात आहे. आज टिटवाळा गोवेली रोड आता एवढा भयानक आणि धोकादायक झालेला आहे का आज वार आहे शनिवार 13 डिसेंबर 2025 रोजी सकाळी साधारणतः 7:30च्या आसपास एका महिलेला एका पिकअप गाडीने काही चुकी नसताना भरधाव वेगाने आला आणि चिरडून गेला. जागीच गतप्राण झालेली आहे, तिचा जीव गेला. ह्या गोष्टी सर्रास आता मोठ्या प्रमाणात ह्या मांडा टिटवाळा परिसरात घडत आहेत. याच्यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे की या वाहनांवर कोणाचं नियंत्रण नाही. वाहन कसेही चालवतात. माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे, वाहतूक विभागाला विनंती आहे की ह्या सगळ्या ज्या वाहन आहेत, म्हणजे बाईक चालवत असतील किंवा पिकअप असेल, कुठल्याही गाड्या असतील, हे जे काही महत्त्वाचे रस्ते आहेत, टिटवाळा गोवेली रोड असेल, रिजन्सीचा जो नवीन उड्डाण पूल मांडा ईस्ट वेस्टला जोडलेला आहे तो, त्याच्यानंतर थारवानीचा एरिया, रिंग रूट जो आंबिवली टिटवाळ्याला जोडतो, या महत्त्वाच्या रोडवर जरा जास्त आपण बोलतो ना तशी कारवाई करावी. आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिका असेल, त्याच्यानंतर वाहतूक विभाग असेल, पोलीस प्रशासन असेल आणि आरटीओ, या सर्वांनी मिळून समन्वयाने काहीतरी याच्यावर तोडगा काढला पाहिजे. कारण की ह्या रोडवर हे जेवढे पण आम्ही रोड सांगितले, रस्ते सांगितले, त्या रस्त्यांवर सकाळी मॉर्निंग वॉकला जाणारी पब्लिक भरपूर निघते आणि निश्चित हे खूप धोकादायक झालेले आहेत. माझी महानगरपालिकेला देखील विनंती आहे की आपण संबंधित विभागाशी समन्वय साधून, आम्ही तर वारंवार लेटर दिलेले आहेत, तर स्पीड ब्रेकरचं नियंत्रण करावे, जागोजागी CCTVचे उभारणी करावी, जेणेकरून कोणाची चूक आहे किंवा काही गोष्टी म्हणजे चुकीच्या पद्धतीने घडतात ते लोकांसमोर येऊ दे. लोकांना, नागरिकांना देखील विनंती आहे की आपली मुलं बाळं जर गाड्या चालवत असतील तर त्यांचा देखील आपण कळवावे. कारण की प्रत्येक वेळेला तुम्ही पोलिसांवर ढकलून चालणार नाही, प्रत्येक वेळी त्या प्रशासनावर ढकलून चालणार नाही. हे तुमची देखील जबाबदारी आहे. बघूया आपल्याला आता याच्यातनं अजून काय करता येतं उपाययोजना. या उपाययोजना करण्यासाठी आपण एक टीम तयार करत आहोत. त्यामध्ये सगळ्या लोकांनी जास्तीत जास्त संख्येने सामील व्हा. आज संध्याकाळीपर्यंत ती टीम आपण व्हॉट्सअपच्या माध्यमातून तो ग्रुप तयार करणार आहोत. फक्त त्याच्यात या ज्या काही सुरक्षतेच्या गोष्टी आहेत त्याच्यावरच विचार होईल. धन्यवाद.